आलेल्या सर्व पुरस्कारार्थींचं मी सचिन कुरकुटे, राष्ट्र सेवा परिषद व मराठ बोली संस्था पुणे यांच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। आणि काव्य शब्द सुमनांच्या माध्यमातून या ठिकाणी स्वागत गीतासाठी मी कपाळे मॅडम यांना या ठिकाणी निमंत्रित करतो। इतिहासाचे रंगरूप है, इतिहासाचे रंगरूप है, आले या नगरा। इतिहासाचे रंगरूप है, आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। सौ तेजस्वी आमले मॅडम, अध्यक्ष राष्ट्र सेवा परिषद पुणे। खरं तर नाव खूप मोठं आहे। ज्या जुन्नर तालुक्यामध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला, त्या जुन्नर तालुक्यातून किंवा त्या जुन्नर तालुक्याशी आपली नाळ जोडलेला हा आमले परिवार। वेलॉक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही भारतातीलच नव्हे तर जगातही स्वतःचं वर्चस्व निर्माण केलेली सायबर क्षेत्रातील अतिशय नावाजलेली कंपनी आहे। जगातील प्रथम क्रमांकाची कंपनी आणि या कंपनीच्या संचालिका आज आपल्या समोर बसलेल्या आहेत। जगामध्ये जेवढे एटीएम मशीन्स आहेत त्यातील 70%, सुमारे 70% एटीएम मशीनचं जे काम आहे सायबर सिक्युरिटीचं काम, ही कंपनी वेलॉक्स सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पाहते। आणि ते भूमिपुत्र आपल्या भारतातले आहेत, भारतातले नव्हे महाराष्ट्रातले, महाराष्ट्रातले नव्हे आपल्या पुणे जिल्ह्यातले आणि त्यातले जुन्नर तालुक्यातले। हे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। मॅडमचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। त्यानंतर सौ प्रिया खैरे पाटील, कार्याध्यक्ष राष्ट्र सेवा परिषद पुणे। मॅडमही नावाप्रमाणेच एक उत्कृष्ट साहित्यिक सुद्धा आहेत आणि आज या कार्यक्रमाला राष्ट्र सेवा परिषदेच्या कार्याध्यक्ष म्हणून त्या या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत। त्यांचंही आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया। आपल्या संस्थेकडून दरवर्षी उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी दिलेला पुरस्कार, जो या संस्थेचा मानाचा पुरस्कार समजला जातो, असा पुरस्कार प्रभू रत्नाई पुरस्कार। आणि या पुरस्काराचे मानकरी आहेत सर्वप्रथम पासंग नावाची कादंबरी। या कादंबरीचे लेखक आहेत नितीन वायाळ। यांना उत्कृष्ट साहित्य निर्मितीसाठी प्रभू रत्नाई पुरस्काराने या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे। एक त्यांच्या वतीने साहित्यिक विजय कुमार पांचाळ यांना मी विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार घेऊन जायचा आहे। सध्याच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये निर्माण होणारा असमतोल आणि त्यामुळे वाढत जाणारी विषमतेची दरी हा या कादंबरीचा विषय आहे। आणि हा विषय खऱ्या अर्थाने या संस्थेच्या लोकांना भावला। प्रभू रत्नाई पुरस्कार 2025। पुस्तकाचं नाव मोठा माणूस, चरित्रात्मक ग्रंथ, थोर साहित्यिक दगडे यांना हा पुरस्कार जात आहे। मोठा माणूस प्राक्तन नावाचा कथासंग्रह या वर्षीच्या प्रभू रत्नाई पुरस्काराचा मानकरी ठरलेला आहे। लेखिका सौ भारती सावंत यांना मी विनंती करतो की आपण या मंचावर येऊन प्रभू रत्नाई पुरस्काराचा स्वीकार करायचा आहे। त्यांना पुरस्कार देण्यासाठी मी राष्ट्र सेवा परिषदेच्या अध्यक्षा सौ तेजस्वी आमले मॅडम यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते त्यांना पुरस्कृत करायचंय। पुढील पुरस्कार प्रभू रत्नाई पुरस्कार 2025। या पुस्तकाचा मी या ठिकाणी खास उल्लेख करेन, कारण या वर्षीचं मराठी साहित्य संमेलन जे दिल्ली या ठिकाणी झालं होतं, या साहित्य संमेलनामध्ये सर्वात जास्त चर्चिले गेलेलं आणि सर्वात जास्त विक्री झालेलं हे पुस्तक आहे।
पुस्तकाचं नाव आहे सिम्बॉल स्कॅम, राजकीय पक्षांच्या चिन्हांचे 100 तोटे, असं पुस्तकाचं नाव आहे. लेखक आहेत सचिन धनकुडे. मी सरांना विनंती करतो की आपण येऊन आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत करूया आणि त्यांना पुरस्कृत करण्यासाठी मी या ठिकाणी मराठ बोलीचे कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष या दोघांनाही निमंत्रित करतोय. अतिशय उत्कृष्ट संशोधनपर हा ग्रंथ किंवा हे पुस्तक आज मराठी वाचकांसमोर आलेलं आहे. उत्कृष्ट संशोधनात्मक ग्रंथाचा नमुना सिम्बॉल स्कॅम आपल्या या अभ्यासपूर्ण पुस्तकातून भारतीय निवडणूक प्रक्रियेबद्दल संशय व्यक्त केला आहे. तिची मूळ संहिता चुकीची ठराविक आहे. तिच्यामध्ये काळानुसार बदल होणे आवश्यक आहे. मनामध्ये भक्तीचा मळा फुलण्यासाठी हृदयामध्ये खोलवर कुठेतरी उच्च संस्काराचे बीज रोवले गेले पाहिजे आणि तेच आपल्या बाबतीत झालेलं आहे. सारा आयुष्य पत्रकारितेत असतानाही आपल्या आत बसलेला साई भक्त आयुष्याच्या एका वळणावर जागा होतो काय आणि साऱ्या जगापुढे आपल्या मनातील साई मनीक्षा पाखरू लागते काय. एक भाकर तीन चुली हे पुस्तकही त्यांचं प्रसिद्ध आहे आणि सगळं उलटवून टाकलं पाहिजे हा कथासंग्रही अतिशय वाचनीय आहे. देवा झिंजाड सर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपला पुरस्कार घेऊन जायचा आहे. निमंत्रित करतोय सौ कुसुम प्रकाश बोते यांना लोककवी पुरस्कार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. आणि पुरस्कार देण्यासाठी मी मंचावरील राष्ट्र सेवा परिषदेच्या अध्यक्षा सौ तेजस्वी आमले मॅडम यांना विनंती करतोय की आपल्या हस्ते ताईंना पुरस्कार द्यायचा आहे. सौ कुसुम बोते मुळातच आपल्या स्वभावातच हळुवारपणा वसत असल्यामुळे आपल्या प्रत्येक कवितेतून विचाराची सहजता जाणवते. विषय कुठलाही असो, जास्त ओढून ताणून शब्द जोड अजिबात करायचे नाही. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया सुनीता चौधरी मॅडम यांचं. त्या स्वतः डॉक्टर आहेत, त्यासोबतच साहित्यामध्ये मुसाफिरी करण्यात तरबेज आहेत आणि म्हणूनच मराठ बोली संस्थेच्या वतीनं मी राष्ट्र सेवा परिषदेच्या कार्याध्यक्षा सौ प्रिया खैरे पाटील यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमचा या ठिकाणी सन्मान करायचा. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. कशासाठी करतोय हृदय हा अट्टहास, दाबून ठेवलेल्या भावनेत फक्त तुझाच वास. नाही का जमणार मला अलगद सामावशील ना, जेव्हा या मिठीत मनाची घालमेल थांबेलच. त्या कवितांतून आपलं रोजचं जगणं शब्दांच्या माध्यमातून लेखणीच्या माध्यमातून कागदावर उतरतं असे आमचे साहित्यिक मित्र प्रताप गुंजा यांना मी विनंती करतो आपण मंचावर येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे. मजे आईच्या हातावर गेलो मी मेहंदी काढायला, मजे आईच्या हातावर मी गेलो मेहंदी काढायला, हात हातात घेतला आणि मला आले रडायला. लेखक रणजित पवार. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. जन्मभूमी जरी मराठवाडा साईडची असली तरी कर्मभूमी ही शिवाजी महाराजांचा जन्म झालेल्या जुन्नर तालुक्याची आहे. सरांचा या ठिकाणी गौरव होतोय आणि मी पवळे सर आणि बापर सर यांना विनंती करतोय की त्यांनी या ममता पैलवान या चरित्रात्मक ग्रंथासाठी रणजित पवार या सरांना या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचंय, त्यांचा सन्मान करायचा आहे. आपण एक शिक्षक आहात, शिक्षकी पेशा सांभाळताना साहित्यामध्ये आपलं भरघोस असं कार्य आहे. एक चरित्रात्मक कादंबरी आपण वाचकांसमोर आणली. परंतु ज्यावेळी आपण हे पुस्तक वाचाल त्यावेळी निळू फुले या कलाकाराची आपल्याला नव्याने ओळख झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणूनच हे अतिशय उत्तम पुस्तक आहे. आवर्जून सर्वांनी वाचा आणि त्यानंतर आपल्याला समजेल की हे पुस्तक या पुरस्काराचं मानकरी का ठरलंय ते. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. यानंतर 2025च्या लोककवी पुरस्कारासाठी मी या ठिकाणी निमंत्रित करतोय कवी सौरभ आयर यांना. त्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे. व्याकुळलेल्या नजरेने म्हणे
नको साडी चोळी, व्याकुळाल्या नजरेने म्हणे नको साडी चोळी, कशी लागायची गोड शेत करायला दिवाळी, कशी लागायची गोड शेत करायला दिवाळी. आणि म्हणूनच या नव्या पिढीचा उद्गाता सौरव आहेर या कवीचं या ठिकाणी आपण या मंचावरती स्वागत करतोय. या मंचावर मी निमंत्रित करतोय आकांक्षा कोलते यांना. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आकांक्षा कोलते यांचं लोककवी पुरस्कारासाठी. आपल्या कवितेच्या प्रत्येक शब्दाला इथल्या मातीचा सुगंध येतो. काव्यपंक्तींमध्ये सांगायचंच गेलं तर हल्ली आमचा दिवस फारच बिझी जातो आणि मग इतर कुणाचा विचार करायला आमच्याकडे वेळ कुठे असतो. ठिकाणी निमंत्रित करतोय पुन्हा एकदा आपल्या गावगाड्याशी, आपल्या मातीशी आपलं नातं सांगणारा, आपल्या साहित्याच्या माध्यमातून, आपल्या कवितांच्या माध्यमातून, अनेक मंचावरती आपल्या कवितेच्या माध्यमातून या खेड तालुक्याचं, पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करणारे थोर साहित्यिक भाऊसाहेब आढाव यांना मी त्यांना विनंती करतो आपण मंचावर यायचंय आणि त्यांना पुरस्कृत करण्यासाठी पवळे सर, गरुड सर आणि बापकर सर या तिघांनाही मी निमंत्रित करतोय. टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. आपण ग्रामीण भागातून आल्यामुळे आपल्या एकूण साहित्य लेखनाचा विषय हाच मुळात ग्रामीण आहे. तो तुमचा प्रत्यक्ष अनुभव आहे आणि हे सर्व साहजिकच आपल्या लेखनातून दिसून येते. आपली बाप नावाची कविता याचा एक उत्तम नमुना आहे. त्याच्यावरती आलेला माणूस हा वयाने किती मोठा आहे त्याला कधी महत्व दिलं गेलेलं नाही. तो माणूस, त्याचं कार्य, त्याचं कर्तृत्व याने किती मोठा आहे यालाच या मंचावरती फक्त पुरस्कृत केलं गेलेलं आहे. आता आपल्या समोर जी कवयित्री येणार आहे साधारणपणे वय वर्ष 20 ते 25 असणारी शिक्षिका असलेली एक मुलगी, कवयित्री, सुंदर कविते बरोबरच तिचं हस्ताक्षरही खूप सुंदर आहे आणि म्हणूनच या वर्षी 2025च्या लोक साहित्यिक पुरस्कारासाठी या मंचाने त्यांची निवड केलेली आहे. कुमारी ऋतुजा गायकवाड. टाळ्यांच्या गजरात तिचं स्वागत करूया. सर्वप्रथम नाव वाचण्यापूर्वी या सर्व शिक्षकांना टाळ्यांच्या गजरात त्यांचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. सर्वप्रथम मी या मंचावरती निमंत्रित करतोय आदर्श शिक्षिका पुरस्कार शमीम इनामदार. आधार मिळवून द्यायचं काम आपण आपल्या शिक्षकी पेशाच्या माध्यमातून केलेलं आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याच्या भारताचा भविष्य विधाता आहे हे ब्रीद मनाशी कायम करून आपण शाळेच्या वेळेनंतरही आपल्या गुणवान विद्यार्थ्यांची स्कॉलरशिपसाठी अभूतपूर्व तयारी करून घेता आणि म्हणूनच या मंचावरती आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करताना राष्ट्र सेवा परिषदेला अत्यानंद होत आहे. आदर्श शिक्षिका सुवर्णा गाडीलकर, सुजाता बोराडे मॅडम यांना विनंती आहे की आपण मंचावर येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे. संविधानाचे अपूर्व काम मोठ्या इमानदारीने आयुष्यभर करत आहात, त्यामुळे स्वभावतःच आपण आपल्या शाळेत तसेच आपल्या एकूण परिसरात लोकप्रिय आहात. या गोष्टीचा कुठेही गर्व न करता अत्यंत जिव्हाळ्याने आपण नवीन पिढीला घडवण्याचं काम केलेलं आहे. संजय सुपे सरांना विनंती आपण मंचावर येऊन आपला आदर्श शिक्षक पुरस्कार घ्यायचा आहे. आपल्या विविध वैशिष्ट्यपूर्ण कामाची दखल अनेक समाज संस्था व शासकीय संस्थांनी घेतलेली आहे. त्याबरोबरच जागतिक दर्जाचा ग्लोबल टीचर अवॉर्ड ही आपण प्राप्त केलेला आहे. आदर्श शिक्षिका लता पाडेकर मॅडम यांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन आपल्याला पुरस्कार घ्यायचा आहे. आपण गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षकी पेशात आहात. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका. देवी म्हणून भजू नका वा दासी म्हणून पिटू नका. एवढा सन्मान आपण आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीला, महिलेला हा दिलाच पाहिजे. आदर्श शिक्षिका प्राजक्ता नेटके आपणास विनंती आहे मंचावर येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे.
आपण आपल्या शाळेतून अनेक स्कॉलरशिप व इतर स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांची तयारी करून घेता ताई स्त्री शक्तीचा नावलौकिक तिच्या एकूण कर्तृत्वाच्या जोरावर संपादित झाला पाहिजे अशा ध्येयाने आपण प्रेरित झालात। आदर्श शिक्षिका सौ साधना सांडभोर जाधव, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। आदरणीय शिक्षक पांडुरंग देवडे सर, आपणास विनंती आहे, आदर्श क्रीडा शिक्षक विद्यार्थी सहभागी होऊन त्यांनी त्या स्पर्धा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्या, यासाठी आपण अधिक मेहनत घेतली आणि आपल्या कारकिर्दीत नेहमीच शाळेचे नाव जिल्हा पातळीवर गाजवले। अशा आपल्या कर्तृत्वाला सलाम। प्रवीण खोलंबे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। चांगल्या प्रकारचे लेखक आणि साहित्यिकही आपण आहात। साहित्यिक म्हणून आपण अनेक पुरस्कार मिळवलेले आहेतच, परंतु आज आदर्श शिक्षक हा पुरस्कार आपणास या ठिकाणी मिळालेला आहे। पुण्यातील एका सैनिकी महाविद्यालयात आपण अध्यापनाचे काम करता। संदीप बबन शिंदे, आदर्श शिक्षक पुरस्कार संदीप बबन शिंदे चोखपणे पार पाडलं। या ज्ञान यज्ञात आपण एवढ्यावरच न थांबता आपल्या शाळेचा नावलौकिक पूर्ण जिल्हा पातळीवर व आपल्या महाराष्ट्रावर कसा होईल इकडेही आपण लक्ष वेधलेलं आहे। आदर्श शिक्षिका मंगल नवले, सर ज्याही वेळी माझ्या घरामध्ये गळणारा जो नळ असतो ना त्याला बंद करण्यासाठी मला आईचा ओरडा खावा लागतो। कुठेही काही सांडलं ना तर ते उचलण्यासाठी मला आईचा ओरडा खावा लागतो। जेवण झालं ना सर की ते ताट उचलून बेसिन मध्ये ठेवण्यासाठी मला आईचा ओरडा खावा लागतो। आणि मग त्याला विचारण्यात आलं, पण आपण तिकडे का गेला? तर त्या उमेदवाराने सांगितलं, यातून मात्र मी एकच गोष्ट शिकलो सर। तर काय? जे मी याआधी सांगितलं की आईचे संस्कार। ज्या संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये आपण आज बसलेलो आहोत, याला नाविन्यपूर्णपणे नवीन रूप देण्याचं कामही सरांच्याच कारकिर्दीत झालेलं आहे। अजूनही ते पूर्णत्वाच्या मार्गावर आहे। मागील 5 वर्षात सरांनी आपल्या महाविद्यालयाची पुण्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे। नवे ती ओळख निर्माण करण्यामध्ये सर यशस्वी झालेले आहेत। ते नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा ते प्रयत्न करत असतात। पुण्यातील प्रसिद्ध असलेल्या पुरुषोत्तम नाट्य करंडक स्पर्धेमध्ये या महाविद्यालयातील एकांकिका नाट्यमंच दरवर्षी गाजवत असतात। विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव देऊन विद्यार्थ्यांमधील कलागुण हेरून त्यांना त्यांच्या पायावर व समाजासमोर उभं करण्याचं मोठं काम सरांनी हाती घेतलेलं आहे। अशा प्रमुख पाहुण्यांचं आज आपण टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी स्वागत करूया। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मराठवाडा मित्रमंडळ कॉलेजचे प्राचार्य आदरणीय भाऊसाहेब जाधव सर यांचं। मी मंचावर निमंत्रित करतो समाजभूषण पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब आवटी यांना। टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। स्थितीने पीडित माणसावर येऊ नये असा जणू पणच आपण एका ठराविक वेळी केला आणि त्याचाच पाठपुरावा प्रत्येक वेळी करत असताना समाजाचं भलं केलं पाहिजे, तेव्हा आपल्या या कर्तृत्वास सलाम म्हणून राष्ट्र सेवा परिषद पुणे आपणास आज समाजभूषण पुरस्कार देऊन गौरवित आहे। समाजभूषण पुरस्काराचे मानकरी संजय नलावडे यांना विनंती आहे, आपण मंचावर येऊन उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते आपला सन्मान घ्यायचा आहे। शिवनेरीची श्रीमंती हा प्रसिद्ध ग्रंथ संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे। शिवनेरीवर शिवरायांनी जन्म घेतला आणि अवघा हिंदुस्थान पावन झाला। त्या मातीतूनच आपणास अलौकिक सांस्कृतिक सभ्यता प्राप्त झाली आणि ती आपण समाजोपयोगी कामासाठी वापरत आहात। बाळासाहेब खरात, ज्या समाजात आपण वावरतो त्या समाजाचा आपण काही ना काही देणं लागतो, कारण त्या समाजानेच आपली एकूण जडणघडण केलेली असते। त्याचे अनेक घटक आपल्या व्यक्तिमत्वाला बनवण्यास कारणीभूत झालेले असतात। ही निर्मळ भावना
बाळासाहेबांच्या मनामध्ये वाढत गेली आणि त्यातूनच आपल्या परीने त्यांनी आपल्या कार्यातून समाजातून उतराई होण्याचा प्रयत्न केला. शिवनेरीचे शिलेदार शिवरायांचे मावळे रवींद्र आवटी सर कुठल्या न कुठल्या स्वरूपात या समाजरूपी ईश्वराची सेवा करण्याचा अंकुर मनी फुटणे ही खरोखरच एक अत्यंत अलौकिक गोष्ट आहे आणि असे काम आपल्या हातून झाले आहे. त्यामुळे आपल्या या कामाचे कौतुक म्हणून राष्ट्रसेवा परिषद पुणे आपणास आज समाजभूषण हा पुरस्कार देऊन गौरवित आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. समाजभूषण आदरणीय हरिराम पवार, श्रवण राक्षे युवा क्रीडा विशेष नैपुण्य पुरस्कार 2025. श्रवण, परंपरागत शालेय अध्यापन चालू असताना आणखी काही आपणास करता येईल का, ज्याने वैयक्तिक सन्मानाबरोबरच शाळा आणि गाव यांचाही नावलौकिक वाढवता येईल. या अत्यंत उदात्त हेतूने आपण जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत सहभागी झालात, तेही केवळ 7वीच्या वर्गात असताना. पुण्य पुरस्कार कुमार विवान चक्के. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विवान याचं. विवान चक्के. विवान, आपण लाठी काठी या क्रीडा प्रकारात तालुका, जिल्हा व राज्य पातळीवरचे सर्व सन्मान आजपर्यंत मिळवलेले आहेत. तसेच आपण वयाने खूप लहान आहात तरीही आपली खेळाप्रती असलेली निष्ठा, एकाग्रता आपणास या यशापर्यंत घेऊन गेलेली आहे. त्यामुळे आपण आपल्या परिवाराचे, गावाचे तसेच इतर सर्व प्रशिक्षण प्राप्त संस्थांचे नाव राज्यभर गाजवलेले आहे. आपल्या या अलौकिक कार्यास, कर्तृत्वास सलाम म्हणून राष्ट्रसेवा परिषद पुणे आपणास आज युवा क्रीडा विशेष नैपुण्य पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया काव्यवाणी काव्य संस्था खडके. आपल्या या कामाची दखल म्हणून राष्ट्रसेवा परिषद पुणे आज आपल्या काव्यवाणी संस्थेस आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवित आहे. आपणास विनंती आहे, संस्थेच्या वतीने आपण येऊन आपला या ठिकाणी पुरस्कार घ्यायचा आहे. सुयोग विशेष मुलांची शाळा राजगुरुनगर आदर्श सामाजिक संस्था पुरस्कार 2025. काही अपूर्व जगाच्या हिताचे काही करू शकतो का, केवळ याच मनोधारणेने आपण सर्वप्रथमतः या संकटाला 2 हात करण्यासाठी ठामपणे उभे राहिला. डॉक्टर सुनील पवार, मी सरांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे. डॉक्टर सुनील पवार साहित्यभूषण पुरस्कार 2025. उपस्थित मान्यवरांना, पाहुण्यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करायचंय. डॉक्टर सुनील पवार, चौफेर प्रतिभा लाभलेले खऱ्या अर्थाने लोकसाहित्यिक आहात आपण. शिकलेल्या माणसाने समाज उन्नतीसाठी काहीतरी हातभार लावला पाहिजे, तरच समाजाचा विकास होईल. अन्यथा एक प्रकारची गणित गात्रता समाजात निर्माण होते. ज्ञानदानाने, उत्कृष्ट संस्कारांनी माणसे शहाणी केली पाहिजे. मनुष्य धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे शहाण्याने आपल्या कृतीतून सिद्ध केले पाहिजे आणि या सर्व गोष्टी आपण करीत आहात, हा मोठा अभिमानाचा विषय आहे. आपण अनेक समाजमान्य पुरस्कारांचे मानकरी तर आहातच, तेव्हा आपल्या शिरपेच्यात आणखी एक मानाचा तुरा म्हणून मराठमोळी पुणे आपणास आज साहित्यभूषण हा सन्मान देऊन गौरवित आहे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया साहित्यभूषण डॉक्टर सुनील पवार यांचं. सर्वप्रथम मी या मंचावरती निमंत्रित करतोय महाकवी श्याम ठक यांना. आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन आपला पुरस्कार घ्यायचा आहे. आंतरिक विशेष प्रतिभाचे अलौकिक असे काव्य प्रतिभेचे नव अंकुर आपल्या या काव्य प्रतिभेला फुटले, त्यातूनच आपले साहित्य उभे राहिले आणि म्हणूनच आपण आपल्या काव्यामध्ये म्हणत असता, पायी पायी जमवून बाप वावरा पेरवते. रुचा कर्वे यांचं महाकवी पुरस्कार 2025. श्वासांमधला प्रवास इथला, खुमावेल मग झोत निळासा, पहिल्या थडीला न्याय तिथला. महाकवी पुरस्कार 2025. प्राध्यापक प्रशांत मोरे सर, आपणास विनंती आहे की आपण या मंचावरती येऊन आपला महाकवी पुरस्कार या ठिकाणी घेऊन जायचा आहे. सर, 20व्या शतकाची अखेर आणि 21व्या शतकाचा प्रारंभ अशा 2 शतकांच्या उंबरठ्यावर आपल्या काव्य प्रतिभेला मोहर चढला आणि आपल्याकडून प्रथमतः वेदना सातारकर हजर आहे सर या कविता संग्रहाचे प्रकाशन झाले. या कविता संग्रहातील शब्दांना शब्द ते आपल्या काव्यामध्ये म्हणतात, अरे कारे बोलता बोलता हक्काने बोलायला लागली. आरंभ प्री प्रायमरी स्कूल औसा, जिल्हा लातूर.
आरंभ प्री प्रायमरी स्कूल औसा, जिल्हा लातूर. आदर्श शिक्षण संस्था पुरस्कार. त्यांनी ठरवले की काहीतरी समाजासाठी सेवा धर्म या नात्याने करायचे. त्यातून आपणास ज्ञान जाण्याचा मार्ग उत्तम वाटला व तो आपण निवडला. नंदादीप पाळणाघर, कर्वेनगर, पुणे. नंदादीप पाळणाघर, कर्वेनगर, पुणे. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. म्हणून धर्म संस्थापक बनले. तद्वतच आपणही अत्यंत समृद्ध कुटुंबातून संकल्प सामाजिक प्रतिष्ठान, कर्वेनगर, पुणे. विस्मयकारी श्रीमंतीचा आपण कधीही भाव केला नाही, ज्या केवळ देव माणूसच करू शकतो. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. वैकुंठवासी रामचंद्र सोनवणे गुरुजी यांना या ठिकाणी शांती ब्रह्म पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. अंतरीचा विश्वात्मक भाव कधी लोप पावला नाही. त्याची ऊर्जा क्षणाक्षणाला विस्तारतच गेली. महाकवी शरद अत्रे सरांना विनंती, आपण मंचावरून आपला पुरस्कार घ्यायचा आहे. पुस्तके मराठी वाचकांसाठी उपलब्ध झाली. आपण आजपर्यंत जवळजवळ 5000 कवितांचं लेखन केलं. आपणास महाकवीची ही उपाधी प्राप्त झाली. समाजभूषण पुरस्कार सौ रत्नाताई पवळे. समाजभूषण पुरस्कार कवयित्री सुनीता कापाळे. आपणास विनंती आहे, आपण मंचावर येऊन आपला लोकसाहित्यिक पुरस्कार या ठिकाणी घ्यायचा आहे. आपली कविता पुढील प्रमाणे बोलू लागली. जीवलग हृदयाची स्पंदन व्हावी कविता, त्या सावळ्या संग लाभो अशी. आदरणीय वैशाली गावंडे मॅडम. उन्हे उतरता 4 सावल्या अंगणी माझ्या आल्या, शांत साजरी 7 क्षणभरी, शांत साजरी 7 क्षणभरी मजला देऊन गेल्या. आणि अशा समाज महर्षींचा या मंचावरती सन्मान करणं हा दोन्ही संस्थांचा खरं तर सन्मान आहे. समाज व्यवस्था बिघडत चालली आहे, ती सुधारली पाहिजे. असे इतरांना ज्ञान देण्याला काहीच अर्थ नाही. काय करायचे ना ते मला स्वतःलाच काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी रामसेतूतील खारीच्या योगदानासारखं केलं पाहिजे. ही दृढता मनी बाळगून आपण आपल्या सर्व ताकदीनिशी समाजसेवेच्या कार्यात स्वतःला झोकून दिले. निमगाव सावा सारख्या गावामध्ये तेथील प्राथमिक शाळेतील 200 विद्यार्थ्यांचा शाळेचा खर्च दरवर्षी हे कुटुंब घेत आहे. त्यांच्यासाठी त्यांना शाळेमध्ये लागणारं जे साहित्य, पाटी, पेन्सिल, पेन, वही हे सर्व त्या ठिकाणी पुरवलं जातं. पहिल्या 6 माहीसाठी लागणारी जे साहित्य आहे ते सुरुवातीला दिलं जातं. नंतरचे साहित्य हे 6 महिन्यानंतर पुन्हा दिलं जातं. बर्ट्रांड रसेल म्हणतो, या त्याच्या म्हणण्याचा आपण कादंबरीच्या सुरुवातीलाच आधार घेतला आहे. हा जीवन घट भरलेला ठेवणं ही प्रत्येक विवाहित जीवाची जबाबदारी आहे. पण अलीकडे या गोष्टी बिघडताना दिसतात. दिवाळी अंक स्पर्धा आयोजित केल्या जातात. या स्पर्धांचं परीक्षण करण्याचं काम गेली 2 वर्ष सातत्याने अवंतिका महाडिक मॅडम करत आहेत. रत्नागिरीच्या आपल्या कोकणच्या आहेत. सर, भारतीय सैन्यातील आपली वैद्यकीय सेवा आणि सेवानिवृत्तीनंतर आपण स्वस्थ न बसता आपल्या स्वकर्तृत्वातून, आपल्या विशिष्ट उद्योगातून काही कुटुंबासाठी रोजगार निर्मितीचे कार्य करीत आहात. त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक थोडेच आहे. तेव्हा आपल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून राष्ट्र सेवा परिषद पुणे आपणास आज समाजभूषण हा सन्मान देऊन या ठिकाणी गौरवित करत आहे. आपल्या सन्मानाचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा. पाहुण्यांना विनंती आहे, सरांना सन्मानित करायचे. समाजभूषण पुरस्कार 2025 निलेश पवार हे आहे की त्यांचा सत्कार करायचा. त्यांची काही पुस्तके प्रकाशित झालेली आहेत, काही प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
आपल्याकडे एक म्हण आहे, प्रत्येक पुरुषाच्या पाठीमागे एक स्त्री उभी असते. आज या मंचावरती जे पवळे सर बसलेले आहेत यांच्या आयुष्याची संपूर्ण जडणघडण लग्नानंतरची म्हणतोय आम्ही. त्यातून आपल्या अंगाची मुळात लाभलेली साहित्य प्रतिभा जागृत झाली आणि तिने विविध प्रकारे अनेक विषयांवर चिंतनशील भाष्य करण्यास सुरुवात केली. प्रेम, माया, ममता, क्षमा यांची अभंग मूर्ती जगामध्ये नसते दुसरी आई सारखी व्यक्ती. सुजाता बांगुडे, टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. असाच हा मंच बाबांनी आजपर्यंत कार्य केलं आणि सत्याचा मार्ग सांगितला. असे सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले हे बाबांचे आदर्श आहेत. सत्याची सचोटी आणि आयुष्यभर त्यांनी ती कधी सोडलेली नाही. अजूनही वयाच्या 95व्या वर्षापर्यंत ते सातत्याने त्याचा पाठपुरावा करत आहेत. आपल्या विविध उपक्रमांतून ते तो पाठपुरावा करत आहेत. स्वातंत्र्यानंतर गेल्या 78 वर्षात या भारत भूमीवर अनेक सामाजिक, राजकीय, वैचारिक, सांस्कृतिक बदल स्थित्यांतर घडली, पण विद्यार्थी दशेत स्वीकारलेली वैचारिक दिशा अजिबात बदलली नाही. जे कवी राष्ट्रीय स्तरावर आहेत त्यांना हजारो कविता आहेत आणि ते नावाजलेले कवी आहेत. त्यांचा सन्मान करण्याचं भाग्य मला लाभलं. मला एक पण कविता येत नाही, पण मी त्या कवींचा सन्मान केला, सत्कार केला. मी वाणिज्य शाखेचा, आले किती आणि गेले किती हे माझं काम, पण आज मलाही तुमचा सन्मान सत्कार करण्याचं भाग्य मला मिळालं, त्याबद्दल आनंद व्यक्त करतो. खरं म्हणजे या संस्थेचं परमेश्वर उमरदंड आणि त्यांच्या याचं कौतुक यासाठी आहे की हा मोठेपणा लागतो. दुसऱ्याचं कौतुक करायला मोठेपणा लागतो. माझंच सगळ्यांनी कौतुक करावं अशी भूमिका सगळ्यांची असते, पण जे जे चांगलं काम करतात त्यांचं कौतुक करणं याला मनाचा मोठेपणा लागतो. आणि मला असं वाटतं त्या संस्थेने, दोन्ही संस्थेने जे आहे ते हा मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे. कारण ते दरवर्षी अशा प्रकारचे उपक्रम घेत असतात आणि सुरुवातीपासून गेल्या 10-15 वर्षापासून या संस्थेशी मी जोडलेला आहे. सुरुवातीला फार छोटे छोटे पुरस्कार ते द्यायचे, गर्दी पण फार कमी असायची, पण आता ते अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत, महाराष्ट्र स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत. खूप दिग्गज लोक या ठिकाणी आज आले. त्यामुळे हा संस्थेचा कारभार म्हणा किंवा संस्थेचं कामकाज म्हणा खूप मोठ्या प्रमाणावर चाललं आहे. त्याची ही एक कौतुकास्पद बाब आहे असं मला वाटतं. त्यानंतर मला बाबांविषयी बोलायला सांगितलं की बाबा या कार्यक्रमाला येणार होते, परंतु रात्री बाबांच्याकडनं मला फोन आला. माझं त्यांचं फोनवर बोलणं झालं आणि त्यांनी सांगितलं की भाऊसाहेब, मला तुमच्या हस्ते सत्कार घ्यायचा होता, पण मला साधं चालता सुद्धा येत नाही, 4 पावलं मला टाकता येत नाही, मी बऱ्यापैकी आजारी आहे, त्यामुळं मला येणं जरा अवघड वाटतंय. तर तुम्ही काही असं, तुम्ही किंवा ज्या संस्थेने मला निमंत्रण दिलेलं आहे त्यांच्यापर्यंत माझा निरोप पोचवा, गैरसमज करू नका असं सांगा असून बाबांनी रात्री माझ्याशी बोलले. तर उमरदंडजी, या ठिकाणी जे कार्यक्रम तुम्ही घेता तर आमच्या संस्थेचा पण बहुमान आहे. बहुमान अशासाठी की तुमच्यासारखे दिग्गज व्यक्ती या निमित्ताने या ठिकाणी येतात. नाही तर एरवी तुम्ही कशाला आला असता या संस्थेमध्ये, की या संस्थेने तुम्हाला बोलावलं
आणि तुमचा पुरस्कार घेण्यासाठी या ठिकाणी आलात, म्हणजे या संस्थेच्या वतीनं सुद्धा आम्हाला तुमचा पुरस्कार केल्यासारखा आहे. आम्हाला याचं कौतुक आहे. कारण संस्था कुठली मोठी असते, ज्या संस्थेत वेगवेगळ्या स्तरातल्या वेगवेगळ्या महान व्यक्ती, कौतुकास्पद व्यक्ती येतात, त्यावेळेला ती संस्था मोठी असते. कारण आमचं ब्रीदवाक्यच असं आहे, येथे बहुतांचे हित, असं आमचं ब्रीदवाक्य आहे. आणि या बहुतांच्या हितामध्ये काय असतं, बहुतांचं कौतुक हा एक महत्त्वाचा भाग असतो. म्हणून आम्हाला या ठिकाणी तुमचं कौतुक करता आलं, तुमचं अभिनंदन करता आलं. तर शेवटी मी या अधिक बोलणं बरोबर नाही, तर बाबाविषयी थोडंसं बोलतो की डॉक्टर बाबा आढाव ही फार महान व्यक्ती आहे. जसं 53 वेळा जेलमध्ये जाण्याचं सांगितलं, कारण त्यांनी रिक्षा पंचायतसाठी काम केलं, हमाल पंचायतसाठी काम केलं, हमालाच्या मुलांसाठी काम केलं, हमालाला योग्य वेळेला रोजीरोटी मिळावी म्हणून एक त्यांनी हमाला म्हणजे भाकरी भाजीचा तो उपक्रम त्या ठिकाणी सुरू केला. हमालाची मुलं शिकावी म्हणून तो उपक्रम त्यांनी सुरू केला. एक त्यांनी हमालाच्या मुलांसाठी शाळा सुरू केली. तर हमाल पंचायतीची खूप मोठं काम जे आहे ते बाबांच्याकडनं झालेलं आहे. बाबा या संस्थेमध्ये बऱ्याच वेळेला येऊन गेलेले आहे, त्यामुळे त्यांचा आणि आमच्या संस्थेचा जवळपासचा ऋणानुबंध आहे. माझाही वैयक्तिकरित्या त्यांचा ऋणानुबंध आहे. त्यामुळं बाबा येणार नाही असं होणार नाही, पण येण्यासारखी परिस्थिती नसल्यामुळं ते बाबा त्यांनी येऊ शकले नाहीत. तर अशा ह्या महान व्यक्तीला आपण जाऊन पुरस्कार जरूर देऊया. पण बाबा आले नाहीत, प्रत्यक्ष तुम्हाला पाहता आलं असतं, तुम्हाला ऐकता आलं असतं, पण ते शक्य नव्हतं. कारण आता वय माझ्या माहितीप्रमाणे बरोबर असलं तर 94 वर्षाचं वय आहे, 95. तर 95 वर्षाच्या व्यक्ती आणि आपलं वय विचारात घ्या, 95 वर्षी आपली काय अवस्था होईल. म्हणजे आपण चांगले राहू असं समजूया, परमेश्वर आपल्याला चांगलं स्वास्थ्य देव, पण 95व्या वर्षी एखाद्या व्यक्तीनं या ठिकाणी येणं इतकं सोपं काम नाही आहे. आणि आज जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पुरस्कार आपण दिलेले आहेत, त्या पुरस्कारांचं एक वैशिष्ट्य असं असतं, लक्षात घ्या, देणारा मोठा आहे पण घेणारा आहे त्याची जबाबदारी वाढते. तुम्हाला एक चांगली शाळा चालवता म्हणून पुरस्कार दिला, चांगलं पाळणा घर म्हणून चालवता म्हणून पुरस्कार दिला. एक आत्ता या ठिकाणी सांगितले की तुम्ही जोडपं जे आहे ते खूप चांगल्या प्रकारचे काही लोकांना मदत करता, तर तुम्हाला सुद्धा तुमचा उत्साह वाढावा. आणि अरे आपण जे काय काम करतो आहे हे आपलं कौतुक या ठिकाणी होतं आहे. म्हणजे देणाराचंही कौतुक आहे, घेणाऱ्याचंही कौतुक आहे. आणि या पुरस्कारानं तुमचीही जबाबदारी अधिक वाढते की कुणीतरी बाबा, आपण म्हणतो ना की एक उदाहरण असतं की घोडेस्वार जो आहे तो उतरताना असं घोड्याला म्हणतो, पाठीवर हात टाकतो की बाबा छान पळालास. तसं हे काम आहे, जे आपण काम करत असतो त्याला कोणीतरी पाठीवर थाप मारायची असते. त्या पद्धतीने समाजाने तुमच्या पाठीवर थाप मारलेली आहे. आम्ही तुमच्या बरोबर आहे. नुसतंच जर समजा आपण वा छान काम करताय म्हणून आपण हात झटकून बाजूला राहिलो तर उपयोग नाही आहे. तर या माध्यमातून काय घ्यायचं, त्यात समजा हे जोडपं जर काम करत असेल चांगलं, तर यांच्याबरोबर उभं राहायला पाहिजे. नसेल तर टाळ्या वाजवून छान काम करताय म्हणून बाजूला होत असेल तर त्याचा काय उपयोग नाही. लक्षात, जे चांगलं काम करतात त्यांच्या बरोबर राहायचं, त्यांना मदत करायची, तर आपल्याला ह्या पुरस्कार देणाऱ्याचा घेणाऱ्याचा उपयोग होईल. त्यामुळे जे लोक या ठिकाणी आले त्यांचं काम उजेडात आलेलं आहे, ते माहिती घ्या एकत्र आणि त्यांना तिथे जाऊन किंवा कुठल्याही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपानं त्यांना आपल्याला मदत कशी करता येईल हेही आपण ध्यानी मनी ठेवूया. तरच आजच्या या कार्यक्रमाचं चांगलं फलित आहे असं मी म्हणेन. धन्यवाद. दुःखात माणूस असला की किती लोकांना सुख वाटू शकतो, त्यातला एक नाव परमेश्वर उभं. नोकरी गेल्यानंतर ही किती माणसांना उभारी देता येते आपल्याला, साहित्यातून कवितेतून, त्याचं लक्षण म्हणजे परमेश्वर उभं. तुमच्यासाठी काही वेळ त्याचं कारण असे, माझ्या मामांसोबत ते किर्लोस्करमध्ये होते, तिथे माझे मामा असेल उभी हयात राबणी पीक नाही कापणीला, उभी हयात राबणी पीक नाही कापणीला, दुःख एवढंच ध्याना
सासवला पापणीला. खूप हसणाऱ्या वेड्याने पुरवला पिछा, खूप हसणाऱ्या वेड्याने पुरवला पिछा, खूप रडण्याची मग राहून गेली इच्छा. हा माणूस लढतच राहिला, रडला ना. काहीतरी बोलण्याची गोष्ट आली होती, पण यांनी उभारी दिली, स्वतः उभारी घेतलीच घेतली, पण इतरांना पण उभारी दिली. अशा पद्धतीची गोष्ट आपल्याला आपल्याला सगळ्यांना जी कविता ऐकायची ती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या FIBA ला अभ्यासक्रमात लागली आहे. सुनीलने आताच मला पुस्तक आणून दिलं. FIBA ला महिला कविता लागलेली अभ्यासक्रमामध्ये. एका कुंकुमा पायी तुरा महिना ओढून जाईन, एका कुंकुमा पायी तुरा महिना ओढून जाईन, राहू एकला राहीन याद महिन्याची. जीवाला जीव देणारा जीवलग कुठे भेटेल ग, कसं भेटेल ग, केव्हा भेटेल ग. डोळ्या मनाची ग मैना रूप डोळ्यात कोरल, तुझ लगीन ठरल मन रागूच झुरल. दोन दिसाची संगत साथ सोडून जाई दिव्या नावात, राघुदुरण मैनातून आठवणींची भयान रात, ही भयान राताची भयान रात. तुझ्या नावाचं गोंधन हात वरी गमिरवीन, याद येता तुझी मैना हात मायन फिरवीन. तुझ्या नावाचं गोंधन हात वरी गमिरवीन, याद येता तुझी मैना हात मायन फिरवीन. मैने पोरी सुखानन खाण्याची नाती प्रेमान साथ, आसमाना बांधून बांध सजन संगे गोडी ननान, पोरी सुखानन आग गोडी ननान. याद तुझी गळाल्यावर कोण चंद्राला करीन, याद तुझी गळाल्यावर कोण चंद्राला करीन. भरल्या डोळ्यानं पाहिन राहू एकाला गाईन, भरल्या डोळ्यानं पाहिन राहू एकाला गाईन. त्याचप्रमाणे आपल्या राष्ट्रीय सेवा परिषदेच्या अध्यक्ष सौ तेजस्वी आमले मॅडम या सकाळी 7 वाजता मुंबईवरून निघलेल्या आहेत या कार्यक्रमासाठी. त्याही त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचाही या ठिकाणी मी त्यांचा आभार मानतो की आपण एवढा दूरचा प्रवास करून एक अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी या मंचावरती पार पाडली, त्याबद्दल आपले आभार. त्याचबरोबर मराठवाडी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजी भापकर सर हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. संपूर्ण कार्यक्रम संपेपर्यंत सर्वांच्या बरोबरीने त्यांनी सर्व गुणवंतांचा या ठिकाणी सत्कार केला. त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो. मराठवाडीचे कार्याध्यक्ष साहेबराव कवले सर अतिशय कठीण परिस्थितीतून वेळ काढून या ठिकाणी ते आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनी सरांच्या बरोबरीने आपला वेळ दिला, त्यांचं या ठिकाणी आभार मानतो. राष्ट्रीय सेवा परिषदेच्या कार्याध्यक्षा सौ प्रिया खैरे पाटील याही या ठिकाणी वेळ काढून आल्या आणि आमले मॅडम यांच्या बरोबरीने त्याही या मंचावरती उभ्या राहिल्या, त्यांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. राष्ट्रीय सेवा परिषदेचे माजी अध्यक्ष युवराज गरुड हेही या ठिकाणी मंचावर उपस्थित राहिले, त्यांनी अनेक गुणवंतांना या ठिकाणी सन्मानित केलं, त्यांचाही आभार मानणं मी माझं इथे कर्तव्य समजतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गेली 36 वर्ष या संपूर्ण संस्थांची जबाबदारी सांभाळणारे या दोनही संस्थांचे सारथी ज्यांचा आमच्यावरती वरद असता आहे असे श्री परमेश्वर या संस्थांचे सर्व दोन्ही संस्थांचे सर्व श्री परमेश्वर उभारलं. कसं ज्यांच्या धावपळीने आणि इथे बसलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्या कळकळीने हा कार्यक्रम उभा राहिला, त्या सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो. आणि सचिन सरांची साथ
आणि थाप आमच्या पाठीवर आहे, तशीच थाप या संस्थेने आज आपल्या सर्व गुणवंतांच्या पाठीवर दिलेली आहे. आज आपली जबाबदारी वाढलेली आहे आणि ही जबाबदारी पेलण्यास आपल्या सर्वांचे खांदे समर्थ आहेत. म्हणूनच आज या ठिकाणी आपली निवड झालेली होती आणि भविष्यात ती जबाबदारी आपण 100% पेलणार या बाबतीत मात्र शंका नाही. आणि खऱ्या अर्थाने या संपूर्ण कार्यक्रमाला जे रंगत आणली ते आपण सर्व गुणवंत पुरस्कारार्थी आपल्या सर्वांचा या निमित्ताने आभार मानतो. या पुरस्कार देण्यासाठी वरून खाली सतत धावपळ करणारी माझी भगिनी सुजाता हिचेही खूप खूप आभार. आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं छायाचित्रण करणारे आमचे मित्र विजयजी कुटे सर यांचाही खूप खूप आभार. खरं तर अनेक कार्यक्रमांमध्ये म्हटलं जातं की आपल्या लोकांचे आभार मानू नयेत, परंतु आभार जर मानलं नाही तर हा संपूर्ण सोहळाच संपन्न होत नाही. म्हणून कार्यक्रम पत्रिकेनुसार आणि रीतिरिवाजानुसार आभार हे मानले जावेत असं म्हटलं जातं. या कार्यक्रमाचं आयोजन करताना आमच्याकडून काही कमी राहिले असेल तर ती गोड मानून घ्या. आणि जाता जाता फक्त आभार मानताना एवढंच म्हणेल, आभाराचा भार टाकून नाराज तुम्हाला करणार नाही. आभाराचा भार टाकून नाराज तुम्हाला करणार नाही. सत्काराचा हार घालून दूर कुणाला करणार नाही. आभाराचा भार टाकून नाराज तुम्हाला करणार नाही. सत्काराचा हार टाकून दूर तुम्हाला करणार नाही. कार्य तुमचे महान त्याची महती आम्हा गाळू द्या. सन्मानास पात्र आहात, सन्मान तुमचा करू द्या. समाज कार्याचा तुमच्या वाटावा सर्वांना हेवा. समाज कार्याचा तुमच्या वाटावा सर्वांना हेवा. प्रेरणा म्हणून जपावा त्यांनी हा अनमोल ठेवा. प्रेरणा म्हणून जपावा त्यांनी हा अनमोल ठेवा. आयुष्याच्या वळणावर भेटू कधी जेव्हा. आयुष्याच्या वळणावर भेटू कधी जेव्हा. मी सचिन कुरकुटे या सूत्रसंचालकाला मात्र आठवणीत ठेवा. धन्यवाद.